धरी घेऊन शिदोरी जायवणा धाकुटे सोंगडी संगती बरवा. याचा आवाज बारीक कर. ठाई ठाई ठेवा गोधनाचा. प्रस्तुत भगवान परमात्म्याच्या सेवेकरता, भगवान कपालेश्वर महादेवांच्या सेवेकरता, साधू संत ऋषीमुनी भगवत भक्त, जपी तपी संन्यासी राष्ट्रभक्त देशभक्त सर्वांच्या सेवेकरता तुम्हा सर्व सज्जनांच्या समोर म्हणून दाखवलेला अभंग. त्यांना म्हणा बोलू नका. सेवेकरता निवडलेला अभंग पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या अभंग गाथ्यातील हा काल्याच्या प्रसंगाचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता आपल्या पुढे म्हणून दाखवला. 7 दिवसापासून भगवान कपालेश्वर महादेवांच्या कृपेने, साधू संतांच्या कृपा प्रसादाने, पूजनीय गुरुवर्य नानांच्या मार्गदर्शनाने, विद्वान गायक वादक मंडळी मातृवर्ग सर्वांच्या उपस्थितीमध्ये 7 दिवसापासून हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा, कीर्तनाचा, काकडा असेल, हरिपाठ असेल, विष्णू सहस्रनाम असेल, हा सर्व जो एवढा अध्यात्माचा ठेवा आहे याचा आपण परिपूर्ण असा लाभ घेतलेला आहे. आणि आज या उत्सवाची सांगता आहे. वारकरी संप्रदायामध्ये आपल्या संतांनी अशा काही नियमावली लावल्या, काही परंपरा लावल्या की बाबा 7 दिवसाचा सप्ताह करा, महिन्याचा अधिक मास करा, चातुर्मास करा, 5 दिवसाचा, 3 दिवसाचा नाही 24 तासाचा नाम जप उत्सव जरी असला पण त्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने करा. हो, सांगता, समारोप, पूर्णावती, परिसमाप्ती. नाशिक जिल्हा हा परमार्थात मुरलेला आहे. आमच्या धुळे जिल्ह्यात आज बी अशी भाषा आहे बरं का. आमने गावना सप्ताह उठी गया, आमने गावना सप्ताह उठी गया. ते का ठेला रे का डेंगूट नंतर तर बस ना. आमने गावना सप्ताह उठी गया, आमने गावना सप्ताह बठी गया. एक म्हणे आमने गावना सप्ताह मुडी गया. तुंदलला ना तंगड मुडी, वो सप्ताह कस काय मुडी. आता पूजनीय नानांनी हे भक्तीचं रोपटं सर्व पंचक्रोशीच्या लोकांच्या सहकार्याने हे लावलं. हे मुडणार आहे का? नाही नाही, हे मुडणार नाही. एवढं आहे, कमी जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो. फार मोठा सप्ताह म्हणजे मोठं फल असं डोक्यातून काढून टाका. दीपकडी का धाकुटी बहु तेजाते प्रगटी, तैशी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. दिव्याची वात लहान आहे, प्रकाश लहान म्हणता येणार नाही. पाहे पा बिंब तरी बचके वडे, परी प्रकाशाशी त्रिभुवन थोकडे. 12 वाजेला सूर्यनारायण छोटा आहे मग का तो छोटा आहे का? त्रैलोक्याला भरून पुरून उजेड देतो म्हणून सप्ताह छोटा आणि सप्ताह मोठा हे अंतकरणातलं काढून टाकावं. नामा म्हणे केशव राजा, केला नियम चालू माझा. देवा पांडुरंगा कपालेश्वर महादेवा, आम्ही जो नियम लावला, आमच्या नानांनी आम्हाला ज्या परंपरा दिल्या, वद्य एकादशीची परंपरा, दिवाळीची परंपरा, या पारायण सप्त्याची परंपरा, हे नानांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं हे आम्ही अखंड चालू राहू देऊ. बस आमचा हा नियम आहे बरं का. हे नियम आपण टिकवायचे. हा आपला कपालेश्वर महादेवाचा सप्ताह आहे. पण आपण देशाचा उत्सव 2 वेळा करतो. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट. आपला हा देशाचा उत्सव आहे, आपल्या राष्ट्राचा उत्सव आहे. तो सुद्धा आपला एक नियम आहे बरं का. म्हणून या उत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने केली जाते. मोठ्या प्रेमाने हे विद्यार्थी खेड्यापाड्यावर पत्रिका द्यायला जातात. त्याच्यातली जी मुरलेली माणसं आहेत ते पत्रिकेला नमस्कार करतात बरं का नाना. आजही सप्ताहाची पत्रिका आली तर मुरलेली माणसं पत्रिकेला नमस्कार करतात. आणि जी मुरलेली नाही, जत्ता रोटा आहेत, त्या पत्रिका अशी गोळ्या करले तर आमच्या गावचा सप्ताह आहे बरं का, ही पत्रिका घ्या असं गोळ्या करले तर नाही तुमना भंडारा की रोजे ओ भंडारावाला ना पत्रिका वाच रे. अरे काही मरी चाल ना तू. तुमना भंडारा की भंडारा विचारला समजून घ्यायचं पंक्ती पठाण. याला म्हणतात पंक्ती पठाण उर्फ खादाड कंपनीचा डायरेक्टर आयराणीमा चेप्या
कीर्तन नाही, काकडा नाही, हरिपाठ नाही, विष्णू काहीच नाही, फक्त पंगेतच आणू त्याने समजले हो. चेप्या आहे भाऊ, काय त्यांना चेप्या चेप्या. म्हणून आमच्या साधू संतांनी असा नियम सांगितला, असा नियम लावला की बाबा तुम्ही या उत्सवाची सांगता पूर्णाहुती काल्याचे कीर्तनाने करा. 7 दिवसपर्यंत येणारा कीर्तनकार आपल्या आवडीचा विषय, कोण नामाचं महात्म्य सांगेल, कोणी संताचं महात्म्य सांगेल, कोणी ग्रंथाचं महात्म्य सांगेल, कोणी पंढरीचं महात्म्य सांगेल, कोणी उपदेशपर अभंग घेईल, कोण मागणीपर अभंग घेईल. परंतु काल्याच्या कीर्तनामध्ये महाराष्ट्रातला कोणताही कीर्तनकार बाबा इथे आणला तो फक्त एकच सांगेल, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे, तारू भवसागरेचे, तारू भवसागरेचे, गेले देवे गोकुळे, गेले देवे गोकुळे, तारू भवसागरेचे, तारू भवसागरेचे. महाराष्ट्रातला कोणताही कीर्तनकार महाराज या गादीवर आला त्याने देवाचं चरित्र सांगावं, एकाने सांगावं आणि बाकीच्यांनी ऐकावं. कारण ते चरित्र कोणाचं आहे? कोंबड्या खाणाऱ्या पुढाऱ्याचं आहे का ते ब्रह्मांड नायक भगवंताचं चरित्र आहे. तुम्ही म्हणणार कपालेश्वर पंचकृषीतले लोक म्हणतील मालपूरकर महाराज ते चरित्र ऐकून आमचा काय फायदा होईल का? फायदा सांगू का? आता फार मोठा फायदा आहे. पवित्र होईन चरित्र उच्चारे, पवित्र होईन चरित्र उच्चारे, रूपाच्या दारे गोजरिया. त्या चरित्राचा उच्चार करणारा पवित्र होतो, ते चरित्र ऐकणारा पवित्र होतो. मी नेहमी सांगतो 3च चरित्र आहेत जगामध्ये, देवाचं चरित्र, संतांचं चरित्र आणि राष्ट्रभक्तांचं चरित्र. तुमच्यापैकी एखादा म्हणेल माझ्याकडे चरित्र आहे, आजची दक्षिणा नानाजी देतील त्याला देऊन टाकू मी. एका गाली उभा राहिला म्हणे माझं चरित्र आहे, चरित्र आहे म्हणे माझं. काय चरित्र आहे म्हणे? मी 11 वाजता उठतो, 2 बिड्या ओढतो, मग माझा बर्नल तापतो, मग मी मोकळा होतो, मग चहा घेतो, बकरीला चारा घेऊन येतो, रतन खत्रीच्या दुकानात जातो, गप्पा मारतो, घरी येतो, जेवतो, झोपतो, पुन्हा 3 वाजता चहा घेतो, पुन्हा बकरीला हे काही चरित्र आहे का? हे चरित्र आहे. ज्याच्यामध्ये काहीतरी विशिष्ट आहे ते चरित्र. बरं, ते चरित्र उच्चारावे, भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र उच्चारावं आणि रामरायाचं चरित्र आचरणात आणावं. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, एकैकाक्षरम पुंसा महापातक नाशनम. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे, रघुनाथाय नाथाय सीताय अंपते नमः. श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय. लोकांमध्ये अवतार आलाय तो अभंगाच्या पहिल्याच वैकुंठीचा हरे गोप विषधरे, वैकुंठीचा हरे गोप विषधरे. आहे काल्याचा, पण नाथ महाराज म्हणतो ऐका, वैकुंठामध्ये राहणारा हरी, हरी म्हणजे विष्णू, वैकुंठीचा हरी गोप वेश धरी. गोप म्हणजे गुराख्याचा वेश धारण करतो. कोण? भगवान परमात्मा. दुर्दैव आहे आपल्या भारत देशाचं, माफी मागून बोलतो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामध्ये कत्तलखान्याला परवानगी देण्यात आली आणि आता तर एवढी बुद्धी भ्रष्ट झाली. शेळी पालन, मेंढी पालन, कुक्कुट पालन, ससे पालन, त्या मुंबईजवळ एक प्रकल्प आहे वराह पालन, डुकरे पाया. काय बुद्धी भ्रष्ट झाली. विचारा तुम्ही राजकारणी माणसाला, का हो तुमच्याकडे 10 वर्ष सत्ता दिली लोकांनी, तुम्ही काय केलं? अरे काय केलं म्हणजे मी कत्तलखान्याला परवानगी दिली. खांडना खांडबटजी द्या ना, हो अख्खं खांडबटजी.
अहो काय केलं तुमच्याकडे 10 वर्ष सत्ता होती? अहो म्हणे बिअर बारला परवानगी दिली मी, देशी दारूला परवानगी दिली. एकतरी काम चांगलं आहे का याच्यातलं? समाजाचं देशाचा नाश कसा होईल, तरुण पिढी कशी बर्बाद होईल, हे काम आमच्या देशातल्या राजकारणी लोकांनी केलं. हो, बोकड पालन. धन्यवाद देतो मी योगी दादांना, कपालेश्वर महादेवाच्या मंदिरातून. त्यांनी, वाचता का तुम्ही, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सांगितलं तुम्ही एक जर गाय पाळली तर त्या गायीच्या मागे तुम्ही प्रत्येक महिन्याला तुम्हाला 900 रुपये मी अनुदान देणार. फेडायची गरज नाही, 4 गायी पाळल्या ना तितका अनुदान तुम्हाला देणार. जमिनीला दमदार खत मिळेल. जमिनीला दमदार खताची गरज आहे. आज रासायनिक खतं टाकून जमिनी बेकार होऊन चालल्या. परिवाराला सुंदर असं दूध मिळेल, पण कलियुगात पापच वाढलं. आम्हाला सांगतात महाराज मी दूध आहे तिमा खाद नाही, दूध मला आवडत नाही, दूधनीकडे मी देखत नाही, बडवा दूध खात नाही, भूमीला बट्ट राहू देत नाही. काय मूर्खपणा आहे. दूध पाहे पा, दूध पवित्र आणि गोड. जगातला असा एक पदार्थ आहे ते दूध पवित्र आहे, ते गोड आहे. हो महाराज, पूर्वी पोरगी पाहायला जर जायचे ना, जुन्या लोकांना विचारा, इथे 80 वर्षाचे असतील, पोरगी पाहायला जायचे, तुम्ही पोर देखाल जायला आहे ना, दही भात खाई जावा, दूध भात खाई जावा. पेपरला जायचे विद्यार्थी, आजी सांगायचे भाऊ दही भात खाय जाय, दूध भात खाय जाय, पेपर चांगला लेखशी. पोरगी पाहायला जायचे, दही भात दूध भात खाऊन जायचे. आता उलट आहे. हा, तुमले तडे जेवायला विचारतं का नाही विचारतं, जिंगाणा खोडा कर देऊ, बमिला बट्टा कर देऊ, अंडा तई देऊ, बाई गंध खाय जातं, मग सगळा बी गंधा भेट जातं. या बी गंधा आणि त्या बी गंधा, आता बी गंधा आणि तथा बी गंधा. एका गावात गाईचं महत्व सांगत होतो मी. गायत्रीची विनंती ऐका तुम्ही सर्वजण, कसा लोकापासून माझी सोडवावी मान, माझ्या दुधाने तुमची लेकरे करता जतन, असे असोनी कसे तुम्ही झाले बेमान. गाईचं वर्णन करत होतो एक उभा राहिला. महाराज देव न सांगा काय गाय गायलाय दिदी. अहो जनदार शनी खुटा तो देव थेंग मोठा म्हणतात, तसं नाही रे, बैल नाही येई. आता हे जनदार शनी खुटा तो 1 नंबर ना बोरा बोटा. विठाला 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 आपल्या घरी गाई म्हशी जर असल्या, बैल असले भाऊ, पहाटे उठायची सवय लागते. आणि पहाटे उठणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असतं बरं का. हा, म्हणून नाथांना आश्चर्य सांगायचं ऐका. वैकुंठामध्ये राहणारा भगवान श्री विष्णू परमात्मा आणि त्यांनी गुराख्याचा वेश धारण केला. स्वतः भगवान गायी चारतात. किती गायी चारल्या? 9 लक्ष गायी घडी, 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 9 लक्ष गायी घडी. वाजपाये यमुना तळी, वाजपाये यमुना तळी, वाजपाये यमुना तळी, वाजपाये यमुना तळी. जोरांचे लोक म्हणतील का रे सप्ताह आहे का दामिंडा पडाय ना. 9 लाख गाई माझ्या कृष्ण परमात्म्याने चारल्या. अजून एक प्रमाण आहे. स्वतः भगवान आपल्या आईला सांगतात, आई मी तुझा एकुलता एक, गाई चारितो 9 लाख, गाई चारिता झिजले नख, मला जेव घाल, यशोदे घराकडे चाल. आई अगं मी तुझा एकुलता एक आहे, म्हातारपंच आहे, 9 लाख गाई चारतो ना. वैकुंठीचा हरी गोप वेशधरी, गुराख्याचा वेश धारण करतात भगवान. घेऊन शिदोरी जायवना, शिदोरी म्हणजे नारी. बरं एकटे गाई चारत नाही. नाथ बाबा म्हणे त्यांच्या बरोबर सवंगडी होते अभंगाच्या दुसऱ्या. आपले सवंगडी संगती तापुले सवंगडी संगती तापुले सवंगडी संगती
नाना उतारवयात इतका आनंद वाटेल ना तुम्हाला हे वैभव पाहिल्यावर. कोणत्याच कीर्तनकाराने असे पोरं घडवले नाही हो. आता मालविना लावता येत नाही. माझी इच्छा आहे पोरं घडवा, विना बी लावता येत नाही, पकवास बी लावता येत नाही. आपलंच अपोर आहे हो, आपलं काय सांगते. तुम्ही ज्या वेळेला वृत्त अवस्थेत वैभव पाहणार तुम्हाला इतका आनंद वाटेल. पण आम्ही पोरांना विष्णू सहस्रनाम वगैरे असं हे हनुमान चालीसा जे सोपं आहे ते जमतं, या अवघड काही जमत नाही आपल्याला. नाही तर काही गावाला आमच्या जवळ उभे राहतात ना, आपुला तो देवा करून घेऊन जाऊ का मर जाई भो. नाथ महाराज सांगतात माझा भगवान एकटा गाईचा रत्नी हो. महिला मंडळ दाकुटे सवंगडी संगती बरवा. छोटे छोटे गोपाल, पेंद्या सुदाम्या वडज्या वाकड्या बोबड्या तोत्र्या, ठाई ठाई ठेवा गोधनाचा. ठाई ठाई याचा अर्थ काय लावणार तुम्ही नाना? ठाई ठाई आमच्या धुळे जिल्ह्यातला पेशल शब्द आहे बरं का. आठ एक गवर तट एक गवर तट एक गवर तट एक. ठाई ठाई ठेवा गोधनाचा. गाईला धन म्हटलेलं आहे हो. एक गोसेवा अंक म्हणून आहे गीता प्रेस गोरखपूरचा, फार गोड ग्रंथ आहे. गावो विश्वस्य मातरा. हा गाय ही विश्वाची आई आहे. गावो गौवा विश्वस्य मातरा. हा ती विश्वाची आई आहे हो. हा अज्ञान लोक म्हणतात 100 रुपये डेअरीवर दी देव दूध मोजिलो मिळेल तुम्हाला दूध. पण गाई म्हशी सांभाळून हाताने काशेतून जे काढलेलं दूध तो आनंद काही वेगळाच असतो. हा काय पूर्वीच्या आपल्या पूर्वजांचे फोटो पहा, त्यांची ती पागोटीन ते मिशा. हा आता आबागी मुलं आहेत बिचारे, अंधारामा पाव पाव खाणारात पाव मराना लाव. काही काही पोरेले कुल्लानच पत्ता नाही येतात, ते कुल्लाच नाही मागे. असा जेवायला बसताना लाल तांबे काणी होई जातं. आरोग्यम धनसंपदा. पूर्वी घरोघर गावरानी तूप, आता बसा जेवायला देव मावशी तूप. ती म्हणे चूप. तूप म्हणतात चूप. गडी गोपाळांना घेऊन भगवान गाई चारायचे. ठाई ठाई ठेवा गोधनाचा. गाईला धन म्हटलेलं आहे. गाईचं गोमूत्र पवित्र आहे, शेण पवित्र आहे, तिचा स्पर्श पवित्र आहे, तिचं दर्शन पवित्र आहे. भगवान श्री रामचंद्रांचा सोहळा ज्या वेळेला झाला, लग्न सोहळा, तर त्या वेळेला जनक महाराजांनी 10,000 गायी अर्पण केलेल्या आहेत. वाचा तुम्ही किती? 10,000 गायी दान केल्या. नाही, सोन्याचे शिंग बसवले गायींना, सोन्याच्या खुरी बसवल्या आणि गायी दान केल्या. दिलीप नावाचा राजा झाला या देशामध्ये. दिलीप राजाने नंदिनी नावाची जी गाय आहे तिची सेवा केली. गोभक्त होता राजा दिलीप. रानामध्ये गायी चारत असताना भगवान शंकराने वाघाचं रूप घेतलं आणि नंदिनीवर झडप घातली. त्यावेळेला दिलीप राजाने वाघाबरोबर युद्ध केलं. शेवटी भगवान शंकर प्रसन्न झाले की मी वाघ नाही, या गायीबद्दल तुझा आदर किती, तुझं प्रेम किती, ही पाहण्यासाठी मी वाघाचं रूप घेतलं. आणि म्हणून आजही स्वर्ग लोकामध्ये 2 गायी आजही आहेत, नंदिनी आणि सुरभी. या 2 गायी आजही आहेत. आणि म्हणून भगवान परमात्मा गायी चारतात, बरोबर गडी गोपाळ असतात. दाकुटे सोंगडी संगती बरवा. ठाई ठाई ठेवा गोधनाचा. आणि भगवान गायी चारत असताना बासरी वाजवतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. बाळ ब्रह्मचारी वाजवी मोहरी. बाळ ब्रह्मचारी वाजवी मोहरी. बाळ ब्रह्मचारी
खेळतात उंबरी एकमेका. रानामध्ये गाई चारायच्या मामा उतू तुतू चिलीपाटी. भगवान बासरी वाजायचे. पूर्वीच्या काळामध्ये जुने लोक भजन करायचे. संप्रदायाचा प्रचार नव्हता. राधे जा 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 लवकरी जाग यमुनेच्या तीरे पाहातसे वाट हरी. हे पूर्वी जुने लोक भजन करायचे. कळंबाच्या झाडावरी कृष्ण मुरारी वाजवितो बासरी. राधे जा 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 लवकरी जाग यमुनेच्या तीरे पाहातसे वाट हरी. भगवान बासरी वाजवतात म्हणून माझ्या देवाचं एक नाव आहे बंशीधर. काय देवाचं नाव? बंशीधर. हो, मुरलीधर, बंशीधर, गोपाल. गाई चारतो म्हणून त्याचं नाव गोपाल. महाराज सांगतात नाथ बाबा भगवान परमात्मा बासरी वाजवतात. आणि खेळ खेळून दमले, गाई पाणी पिऊन तृप्त झाल्या. मग भगवान म्हणायचे तुमच्या सर्वांचे शिदोरे आमच्याकडे आणा. आणि मग तो काला करायचे. काला म्हणजे अनेक पदार्थांचं मिश्रण. अनेक पदार्थांचं मिश्रण म्हणजे काला. हो, आमच्या धुळे जिल्ह्यात एक काला आहे, माहिती आहे का तुम्हाला? हा, चहा काला, ताकना काला, भाजीना काला, कढीना काला. आणि आमच्या धुळे जिल्ह्यात एक काला आहे बरं का बापू, बोकड काला. बोकड काला म्हणजे महिला मंडळ रानातून काम करून आला आणि जर समजा नवऱ्याला भाजीने आवडली तो बायकोला म्हणतो तू वय गई सोय उनी उनी का तो सोय आहे का भाजी आहे का दिनभरनं लाकड्या नागं राखले राहणू. संताप करू नका, दुसरी भाजी नको करू, विस्तव तयार कर. आणि आमच्या धुळे जिल्ह्यात मिरच्या फार पिकतात हो. अशा त्या लांब 10-15 मिरच्या तापो विस्तवामध्ये. त्या 10-15 मिरच्यांचा चुरा, 15-20 लसूणच्या पाकड्या आणि त्याच्यामध्ये मीठ आणि 3 भाकरीचा काला. आणि मग तो काला म्हणजे काय? बोकड काला. तो काला खाला काकड आरतीला उठाडा गरजच नाही. 12 जबाब आहे तो काला सांगत उठा पांडुरंगा बुडुम बुडुम उठा उठा पांडुरंगा प्रभात समय उठा. तो काला यायला काकडाला उठाड्यास बोकड काला. इथे गोपाळ काला. इथे कोणता काला? गोपाळ काला. इथे काला केला जातो आणि काला हा एकमेकाला दिला जातो बर का. आजी ओस अमरावती आये ओस अमरावती काला पहावया येते. आ देव विसरती देह भाव आपुला. देव विसरती देह भाव आपुला. देव विसरती देह भाव आपुला. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आणि काला हा एकमेकाला दिला जातो म्हणून वारकरी संप्रदायाचा विचार हा व्यापक आहे. आता बरेच पंथ आले काळाच्या ओघामध्ये. आपला आपला या दारे बंद करा, खिडक्या बंद करा, लाईट बंद करा, कानले तोंड लावा, गुप्पम चुप्पम गुप्पम चुप्पम. का होय म्हणे आमचा पंथ आहे म्हणे. काय पंथाचं नाव? गुप्पम चुप्पम. गुप्पम काला वाटो एकमेका. काला एकमेकाला दिला जातो. चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी. चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी. मांदियाला काला भोवती गोपाळांची दाटी. मागियेला काला भोवती गोपाळांची दाटी. चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी. चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी. वाळवंटामध्ये पंढरपूरला. चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी. मांडियला काला भोवती गोपाळांची दाटी. आनंदे कवड देती एकामुखी एक. हो, अजून ज्ञानराजांचा काला आहे. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळाची लाया वाटे.
माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. भगवान परमात्मा गायी तृप्त झाल्या पाणी पिऊन बसल्या की भगवान परमात्मा सर्वांचे शिदोरे एकत्र करायचे अभंगाच्या पुढच्या चरणात. दैवान भाकरी लोणचे बरोबर देवाच्या शिदोरीवर काय होतं, न्यारीमध्ये काय होतं. कपालेश्वर पंचक्रोशीतले वारकरी म्हणतील महाराज तुम्ही कृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगतात आणि नाथ बाबांचा कालखंड हे कसं काय. याला असं उत्तर आहे, ज्या ज्या वेळेला भगवान अवताराला पृथ्वीवर आले त्यांच्याबरोबर वैष्णव वारकरी भक्त असतात. तुम्ही होते परशुराम आम्ही धनुष्याचे बाण. देवा तुम्ही परशुराम अवतार घेतला ना, आम्ही धनुष्याचे बाण होतो. तुम्ही होते रामराजा आम्ही वानरांच्या फौजा. राणेच्या पाले खाईरा नेवाने केले लंकेश्वरा. एकला अर्जुन परियोक्षणे अकरा जिनेचे काय हे. नळ निळ जामवंत मध्ये चाले रघुनाथ. केला अयोध्या प्रवेश म्हणे नामा विष्णुदास म्हणे नामा विष्णुदास. तुम्ही परशुराम अवतार घेतला आम्ही धनुष्याचे. तुम्ही राम अवतार घेतला आम्ही वानरांच्या फौजा. तुम्ही आले हो गोकुडी आम्ही गोपाळांचे. तुम्ही कृष्ण अवतार घेतला आम्ही गडी गोपाळ होतो बरं का. पांडुरंग विटेवरी आम्ही झालो वारकरी किंवा टाळकरी. म्हणून टाळकरी वारकरी झाला त्याने बिडी उडू नये, त्याने तंबाखू खाऊ नये. आणि जर वारकरी म्हणून घेत असेल आणि बिडी तंबाखू त्याच्याकडे खिशात असेल 1/4 वारकरी तो 1/4. हा 1/4 वारकरी. हा म्हणे तुमचं सांगणं बरोबर आहे पण आमचा कोठा पाक होत नाही त्याच्यामुळे आम्हाला ओढावी लागते. अरे म्हटलं मग तुम्ही बिडी ऐवजी तंबाखू ऐवजी थोडं थोडं थायमेट घ्या ना. थायमेट घ्या थोडं रोगार घ्या. बिडीबद्दल बोलू एकाला वैरागी निर्माण झाला. बाबा माफ करा म्हणे आजपासून तुमचं कीर्तन ऐकलं बिडी गेली. म्हटलं तर आनंद आहे. माळा टाकली बुक्का लावला. अरे 3-4 आठवडे झाले आणि तो मालपूरला आला. म्हणे बाबा 2100 रुपयाला पण नाही तुमने माळा खाल्ली. अरे भाऊ झालं काय. म्हणे बाबा फाम बिडी ते सोडाय गी पण आई टुमारा दरच मागलं लॉक होई गे म्हणे. हे काय सवय आहे का सर. हां हे काय सवय आहे. पांडुरंग विटेवरी आम्ही झालो वारकरी. हा भगवान परमात्मा विटेवर उभा राहिला ना आपण वारकरी झालो वैष्णव झालो की नाही. जे जे झाले अवतार आणि तुका त्यांच्या बरोबर
तुमचे जेवढे अवतार झाले ना तुका तुमच्या बरोबर आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात देवाच्या न्यारीवर काय होतं, काय होतं. दैवात भाकरी लोणचे परोपरी आपण श्री हरी वाढीत असे. नाथ महाराज म्हणतात स्वतः भगवान वाढायचे. आता नामदेवरायांचं प्रमाण पाहू. नामदेव महाराज स्वतः सांगतात एके ठाई करुणी अन्न हाती वाटी नारायण. एके ठाई करुणी अन्न हाती वाटी नारायण. नामदेवरांच्या गाथ्यातलं प्रमाण. नामदेव महाराज म्हणतात भगवान सर्वांच्या शिदोरे एकत्र करायच्या आणि स्वतः भगवान वाटायचे. लोकसभा विधानसभा लागली, जिल्हा परिषद लागली आणि योगायोग एखाद्या मंत्र्याजवळ खासदार आमदाराजवळ नंबर आला नाही एखाद्याचा रातभर आडा पडत नाही. परून दिन जोडेच होतो हो. मंत्रीन जोडे जेवण ना हो, आमदारने जोडे खल्ले जोडे हो, तो खांडे खाय नाही हो, पीस पीस मालेच दे हो. फुगनात नाही का तुम्ही, तो पट्ट पट्ट खाय हो, मालपटा पीस दे हो, खल्ले जोडे हो. अरे आडा पडतो. अरे 5 वर्ष मतदानाच्या पेटीतून आलेला राजा आणि त्याच्या जवळ तू बसला आणि एवढा बडाई मारतो. जगाचा निर्माता, ब्रह्मांडाचा निर्माता, अनंत ब्रह्मांडे उदरी हा बालक, हरी हा बालक, नंदा घरी एवढा जगाचा मालक आणि तो स्वतः वाढतो. एके ठाई करुणी अन्न हाती वाटी नारायण. दैवात भाकरी लोणचे परोपरी दैवात भाकरी लोणचे परोपरी. लोणचे परोपरी. आपल्याला 2च लोणचं माहिती आहेत बरं का महिला मंडळ. एक आंब्याचं लोणचं आणि लिंबूचं लोणचं. पण देवाच्या यादीमध्ये पहा भोकराचं लोणचं, आवड्याचं लोणचं, बोरांचं लोणचं, कैरीचं लोणचं, लिंबूचं लोणचं, आल्याचं लोणचं, हळदीचं लोणचं, एवढे पदार्थ होते. नाथ महाराज म्हणतात दैवात भाकरी लोणचे परोपरी आपण श्री हरी वाढीत असे. काय भाग्य असेल त्या गोपाळांचं. मग आपणही भाग्यवान आहेत ना. आपल्याला काला भेटतो ना. हा आपल्याला भाग्यवान आहेत आपण. आणि जे घरी असतील ते महान भाग्यवान आणखी. असं आहे काम शे हो का. अरे काम सुटतच नाही, काम कधीच पूर्ण होत नाही महाराज. काहीतरी टाइमात टाइम काढून हे साध्य करावं लागतं. नाथ महाराज म्हणतात देवाने सर्वांना प्रसाद दिला पण मी भाग्यवान आहे, मला सुद्धा तो प्रसाद मिळाला अभंगाच्या शेवटचा. श्री हरी जेवे गोपाळ जेवे श्री हरी वाढिले गोपाळ जेवे श्री हरी वाढिले गोपाळ जेवे. दाखुले सवंगडी संगती वळवा. दाखुले सवंगडी संगती वळवा. दाखुले सवंगडी संगती वळवा.
सवंगडी संगती भरा लागली सवंगडी संगती भरा लागली सवंगडी संगती भरा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये संत नाथ बाबा म्हणतात, गडी गोपाळांना प्रसाद मिळाला पण मलाही त्याचा लाभ झाला. श्री हरी वाढिले गोपाळ जेविले उच्चिष्ट सेविले एका जनार्दने. नाथ महाराज म्हणतात त्याचा प्रसाद त्याचा लाभ मला झाला. मला प्रसादही मिळाला आणि प्रसाद मिळालाच पाहिजे. लग्नामध्ये जेवण, साखरपुड्यामध्ये जेवण, पण ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता झाली, काय म्हणतात अण्णा, अहो बसा महाप्रसाद घ्या. प्रसाद दशक्रिया बी दिला गेले. असं कोणी म्हणेल का, चला गंधमुक्ती झाली, बारका बाप्पानं प्रसाद लिहिल्या, बारका बाप्पानं प्रसाद, असं म्हणेल का कोणी? इतर ठिकाणी जेवण, मग ते म्हणणार या प्रसादाचं इतकं काय महत्व आहे बुवा. मी म्हणत नाही, गीता माऊलीचं प्रमाण आहे, प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते. प्रसाद ग्रहण केल्यानंतर येणारी हानी नाही. हो मी काय सप्ताल वर्गणी देईल नाही ना. हो तू वर्गणी दे नको दे, कीर्तनली ये नको ये, पण प्रसाद ले. हा पाहे प्रसादाची वाट द्यावे धुवणी आता शेष घेऊन जाईल तुमची झाली भोजन. झालो एक सवा तुम्हाडून देवा. हा प्रसादाला फार मोठं महत्व आहे महाराज. म्हणून प्रसाद मलाही मिळाला. नाथभाव म्हणतात, श्री हरी वाढिले गोपाळ जेविले उच्चिष्ट सेविले का जनार्दने. अभंगाचं चिंतन आपल्या पुढे मांडलं. थोडं योग्य वेळेमध्ये कृष्ण चरित्र सांगू आणि आपण भगवान कृष्ण परमात्मा. आता देवाचं चरित्र काय सांगा तुम्हाला. पृथ्वीचा कागद, 7 समुद्राची शाही, मेरू पर्वताची लेखणी जरी केली तरी प्रभूचं चरित्र लिहिता येईल का? हा 2 तासामध्ये किती चरित्र. बरं देवांना देवाचं चरित्र कळलं नाही. देखिला देखिला माय देवाचा देव, देखिला देखिला देवा आदि देव बरवा. देव वेगळा आणि देवांचा देव वेगळा. हो खरं सांगू का तुम्हाला, प्रत्येक सेकंदाला प्रभूची लीला आहे. हे कृष्ण अवताराचं जाऊ द्या, आता एवढा कडक उन्हाळा चालू आहे, आता देवाची लीला आहे. कोणाच्या लक्षात आली बरं? फुटते तरुवार उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण घाली. असं कोणी म्हणेल का तुमच्या पंचकृषीमध्ये? या बैडासोर म्हणा आजला पाणी टाकच हो गरवा हो. तो दिनभर दुसरा ना हरभरा उपडलं हे आणि तो पाणी टाकत फिरी का. फुटती तरुवर उष्ण काळ मासी, जीवन तयासी. हा ही लीला आहे त्या परमात्म्याची. एवढा कडक आणि हिरवेगार पाला फुटला महाराज झाडांना. अवताराला येण्याच्या अगोदर त्याने एक लीला केलेली आहे का लक्षात तुमच्या? पहा कृष्णाचे वैभव. आणि बंदी शाळे अवताराला आला होता का? हा नाही नाही नाही, अवताराला येण्याच्या अगोदरच लीला करून टाकली. आपल्या आईवडिलांना कारागृहामध्ये ठेवून दिलं, बंदी शाळे. मग कीर्तन ऐकणाऱ्यांनी असा अर्थ लावायचा का, हा एवढा कृष्णानं मायबापनी देवनी मायबापले जेलमाठी दिलं, आपण बी वाटापाळान करता म्हाताराला बदड ते काय भाव नाही का? नाही नाही नाही, तो देव आहे. देवाचं येवा नाही चालणार महाराज. लोक येवा जास्त करतात. आता लग्नात कीर्तन होतं माझं 1 महिन्यापूर्वी. आळदीच्या दिवशी घरमालक बाईक होता, लग्नात कीर्तन. पहाटे 5 वाजता 80 वरीच न धरला नखपालीस लायरांदा हो. नखपालीस मी म्हणतो बाप्पा अरे तू न गाडं मसन काय मागे हाते नखपालीस आहे चूल सोबस का? हा बाई बटास नाही लावा म्हणा नाही का जीव म्हणे. हो म्हणा बापरे. अरे नखपालीस लावणं होय का? हा येवा आहे. देवाचा येवा नाही, देवाची सेवा करावी, हेवा करायचा नाही. हेवा कराल घ्यात की फजिता असंही राहणारच असं आहे. भगवान कृष्ण परमात्मा गडी गोपाळांना गावाच्या बाहेर घेऊन गेले आणि भगवान म्हणले का रे गड्या हो, अरे एवढ्या गायी तुमच्याकडे, गायी म्हशी आहेत ना, आणि एवढं तुमच्याकडे दूध असल्यावर तुम्ही पेत्रू का झाले? त्यावेळेला पेंद्याने आवाज उठवला, देवा गोकुळामध्ये अन्याय चाललेला आहे. गोकुळातलं सर्व दैदूत मथुरेला जातं, काहीच फरक नाही. तेव्हा मथुरेला जायचं ना आता डेअरीवर जातं.
डेऱ्या आल्या आणि आपल्या ढेऱ्या खालाच झाल्या. बादली कंगाय कंगाय, पैसा सांगाय सांगाय. असल्यावर खात नाही हो. पूर्वी असे टॉयलेटची व्यवस्था नव्हती, मग बाहेर जावं लागायचं. आता या सुविधा झाल्या. मी असा डबा भरून बाहेर, ग्रामीण भागातलं गाव, एक माणसाने गाईच्या पाठीमध्ये नाना 10-15 एवढे छोटे छोटे दगड टाकले होते बरं का नाना, छोटे छोटे दगड. आता मला माझं काही डोकं नाही झाले. म्हणता राम राम बापूजी, राम राम. म्हणता गायनी तगारी मग तुम्ही दगडे का बरं टाका तो? काय म्हणे महाराज तुम्ही बयान मागे आहेत म्हणे. म्हणता मागेशी म्हणते गाय गो फिर राहिनो. अहो म्हणे आई गाय चापटर रे बाई, लव लव खायलेस आणि लात मारतेस म्हणे, म्हणून इले टेप खाताना यायला पाहिजे म्हणून मी दगडे टाकतेस म्हणे. आता गायनी तगारी मग दगडे टाकस. अहो कपालेश्वर ना सप्ता मग वर्गणी देस होई का? खरं सांगा तुम्ही. अहो वर्गणी देवाव नाही, वर्गणी देवाव नाही, पण पहिले पंगेत सोडाव नाही. मग देवना प्रसाद. हां गायनी तगारी मग दगडे हो, काही कठीणच आहे ना जगा. आम्ही पाहिलेल्या घटना आहेत ना या. आणि म्हणून भगवान म्हणले का रे, अरे या जगामध्ये बागायत जमीन, अंगावरचे दागिने, बँकेतला पैसा हे वैभव आहे, पण सर्व वैभवाला लात मारेल असं एकच वैभव आहे, आरोग्यम धनसंपदा, उत्तम आरोग्य. काही माणसं 12वर काटा आला का नातूला सांगतात, पप्पू माझ्या गोड्या आण रे. का बरं बाबा, मला पोळ्या खायच्या आहेत. पप्पूने आणला डबा, बाबाने खाल्ल्या गोड्या. अर्धा तास झाला, पप्पू गोड्या आण. हो बाबा आत्ता तर गोड्या. अरे म्हणे पहिल्या ज्या गोड्या घेतल्या त्या पोळ्या खाण्यासाठी, आणि आता गोड्या घेणार त्या पोळ्या पचवण्यासाठी. अरे ऋषी केसले निघा रे म्हणा बाप. 12 महिने गोड्या आणि पोळ्या, गोड्या आणि पोळ्या. आरोग्यम धनसंपदा. पहा तुम्ही, आमच्या महाराज लोकांमध्ये क्वचित असे 5-10 महाराज, नाही तर 99% कीर्तनकार दुरावरनं मुयांगत पोसायला लागतं. काय तब्येत, आरोग्य. हो आरोग्य पाहिजे माणसाला, मग त्याच्यासाठी आहाराची गरज आहे. आहार चांगला पाहिजे. मग जगामध्ये आता रासायनिक खतं टाकून जमीन बेकार झाल्या, फवाऱ्याचं आपल्याला हे मिळतं. पण आजही तुम्हाला संधी, तुम्ही भाग्यवान आहे, तुमच्याकडे शेती. आम्ही अभागी, आमच्याकडे शेती नाही, पण तरी आज आमच्याकडे एक गाय आहे बरं का. 2018 पर्यंत नाना माझ्याकडे 15 गायी होत्या. 2018 पर्यंत 15 गायी होत्या, पण 18ला असा भयंकर दुष्काळ पडला तर गोशेडेला गायी द्याव्या लागला. आता एक गाय. म्हणून महिला मंडळ माझं कीर्तन ऐकून घरी जा आणि नवऱ्याला ना आपल्या पोरांना सुनबाईला सांगा, तुम्ही एक गाय घेऊन या, चारा पाणी मी कर दिसू. एक हिंदूने एक गाय सांभाळली, आज देशामध्ये लाखो हिंदूंच्या घरी गायी नाही, लाखो गायींचे प्राण वाचतील. हो ती व्यालेली पाहिजे असा भाव नाही. भाकड जरी ठेवली तरी जमतं बरं का, पण गाय सांभाळणं गरजेचं आहे. काळाची गरज आहे. येणारा पुढचा भविष्य काळ भयंकर बेकाळ आहे. मोठं संकट या जगावर आलेलं आहे. भगवान म्हणले का रे तुमच्या तब्येती पाहिजे. मग तुमच्या घरी काय म्हणे, देवा गोकुळातलं सर्व दैदूत मथुरेला जातं, सर्व मथुरेला जातं. हा गवळणीचा थाट निघाला मथुरे हाता लागी, गवळणीचा थाट निघाला मथुरे हाता लागे, गवळणीचा थाट निघाला मथुरे हाता लागे, गवळणीचा थाट निघाला मथुरे हाता धावला गोप घेऊन वेगी, गवळणीचा थाट निघाला मथुरे हाता लागे, गवळणीचा थाट निघाला मथुरे हाता लागे. तेरे कोणी जगदीश धावला, तेरे कोणी जगदीश धावला, गोप सर्व दैदूत मथुरेला जातं.
भगवान म्हणले मग आपण एक संघटना उभी करा. आता जसे संघटना आहेत ना, दुर्गा वाहिनी, बजरंग दल, हिंदू आंदोलन, शिवसेना, परंतु नाव पवित्र असतं पण कार्य काही वेळेला चुकीचं असतं. जय भवानी पण रातभर पेवानी, उलटा व्यवहार आहे. उलटा व्यवहार आहे. नाव चांगलं आहे, नावाबद्दल आमचं म्हणणं नाही, पण भगवान परमात्मा म्हणे संघटना करा, युती करा, संघटित व्हा, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. म्हणे संस्थेचं नाव काय द्यायचं तुम्ही ठरवा. म्हणे या संस्थेचं नाव असं द्यायचंय, श्रीकृष्णायन पार्टी. संघटनेचं नाव श्रीकृष्णायन पार्टी. अध्यक्ष मी आहे, तुम्ही सर्वजण या संघटनेचे पदाधिकारी आहेत. तर कार्य करत असताना किरकोळ शब्द लिहू नका. किरकोळ, किरकोळ म्हणजे विमलची पुढीच झाली ती, किरकोळ नाही. संघटना तयार झाली म्हणे मग काय करायचं, रात्री 12 वाजता उठणे, गावाच्या बाहेर येणे, याला तरी यार हे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाला तो हरी, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांडा गाठे, तिने नका बरू पोटे. घरात घुसायचं, कपडे दाग दागिने पैशाला हात लावायचं नाहीये, दही दूध तूप लोणी आहे त्याच खायचं. कृष्णावतारामध्ये भगवंताने कोणाकोणाला तृप्त केलं ऐका. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. पृथ्वीला तृप्त केलं, गाई वासरांना तृप्त केलं. हो, गाई वासरांना तृप्त केलं. डोक्यातून काढून टाका, गाय चांगली हो पण वासरू मरीज असो, तुम्ही निपैलेतच हो, त्याला रावणी देता हो. वासरू मारत नाही, लोभी लोक पूर्ण काढून येतात आणि वासरू मारून टाकतात. महाराज वासरू कधीच मरत नाही. हा, भगवान परमात्म्याने सांगितलं घरात घुसायचं, दही दूध तूप लोणी त्याचं खायचं, पोट भरलं, डेरे फोडायचे. पृथ्वीला तृप्त केलं, वासरांना तृप्त केलं, गडी गोपाळांना तृप्त केलं, गाईंना तृप्त केलं. भगवान परमात्मा आज इथे चोरी उद्या तिथे चोरी, पाहते गौडणी तवती पालते दुधाने, म्हणते नंदाची आपोरे, आजी चोरी केली खरे तयावीन नाशे, नोहे दुसऱ्याशी सवे तू क्या मेला त्याने आगून आणला. आज इथे चोरी, जिकडे तिकडे चोरी. गौडणी जमा व्हायच्या म्हणे बाई, अगं चोर येताना कळत नाही, येताना कळत नाही, केव्हा आला कळत नाही, केव्हा जातो कळत नाही. तो साधा चोर नाहीये ना, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, केशव नाम याचा दातार, पंढरपुरी उभा विटेवर, भक्त पुंडलिकासाठी. साधा चोर आहे का? एका गावाला एक बावडटने मला विचारलं, म्हणे महाराज कीर्तन चांगलं करता पण एक सूचना देऊ का? म्हणतो 2-4 द्या हो. म्हणे तुम्ही चोराचं चरित्र कीर्तनात सांगता, तुमचा कृष्ण चोर आहे. म्हणता का रे, तो का ठिबकच्या नाड्या चोरतो का? तो का रेल्वेचं लोकांना चांगलं वाईट कळत नाही? मूर्ख लोकांची गर्जना सांगू का? जब तक सब्जी में आलू तब तक बिहार में लालू. अरे जो रेल्वे खाई गया, गाईस ना चारा खाई गया, तो भारत राहू दे का? अख्खं खांड बक्कारे झालं ते, अख्खं खांड बेकारे दे. कळलं का तुम्हाला? जब तक सब्जी में आलू तब तक बिहार में लालू. तुम्ही चोराचं चरित्र कीर्तनात सांगतात, म्हणता आमचा साधा चोर नाहीये. तुम्हाला एवढंच माहिती आहे दही दूध तुमचा चोर, कृष्ण चोरतो. पण आमच्या संतांनी वर्णन केलंय, चित्त चोरिले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. तो चित्ताची चोरी करतो. मीराबाईच्या चित्ताची चोरी झाली. मीराबाईने अख्ख्या जगाला एक वाक्य सांगितलं. मीराबाईचं चरित्र वाचा. मेरो तो गिरीधर गोपाल दुजा न कोय. अख्ख्या जगाला सांगितलं माझा फक्त कृष्ण परमात्मा आहे. हे जगातलं मला काहीच आवडत नाही. राजाची मुलगी होती महाराज, राजाची मुलगी, पण मला कृष्णाशिवाय काहीच आवडत नाही. आणि हेच आहे बरं का जीवनामध्ये. बंगला चांगला बांधा, काहीच वाईट नाही. सुखे बांधा माड्या घरे, नका तेजू भारी आपोरे. बंगला दणकून बांधा, पण साधू संत वैष्णव वारकऱ्याचं स्वागत पाहिजे. गाईची सेवा, साधू संतांची सेवा, जीवनामध्ये दान पाहिजे. भगवान परमपिता परमात्मा जगाचा मालक, तो भक्ताच्या चित्ताची चोरी करतो. ज्ञानोबा राय तुकोबा यांच्या चित्ताची चोरी केली महाराज.
हो, म्हणून चित्त चोरीले नंदाच्या नंदने तुका म्हणे गरुड ध्वजे. आज इथे चोरी जिथे चोरी, जिकडे तिकडे चोरी. गवडणी जमा व्हायच्या म्हणे बाई चोर येताना दिसत नाही, आणि काय असं कसं चोर आहे. बाकी गवडणी म्हणे चोर गावातला का बाहेर गावचा, पहिले हे ठरवा. एक म्हणे गावातला आहे, म्हण सांग नाव. मग तुम्हाला काय नाव सांगू. तो म्हातारपणी झालेला नंदबाबाचा पोऱ्या. कोण. किशन्या. ए बाई बोललाय नाही का बकीराय नाही. त्यांगर 9 लाख गाई आहेत, त्यांगर गण होई, त्यालगार नलाई ना नाही. त्यांगर गण होई, त्यालगार नलाई ना नाही. तो चोरी करतो. नाही नाही मला नाही पटत. मग आपण त्याला धरू, त्याला बांधू. आता जो वेदाला सापडत नाही, श्रुती पुराणांना सापडत नाही, फक्त एकाला सापडतो. कोणाला. भावबळे आकडे यरविना आकडे, ज्याच्या अंतकरणामध्ये परिपूर्ण भाव आहे आणि आयरणीमध्ये मन बेना. भाव तटे देव आणि चिवडा तटे शेव. विठाला विठाला त्याला धरायचं. मग काही गवडणी म्हणे आपण जागत बसू. जागत बसल्या आत्याला सर्व जगाचं कळतं. मुलना होकर भांग पुकारे, हो क्या साहेब बहिरा है, चिट्ठी के पाव में घुंगरू बजे, वो भी अल्लाह सुनता है. आता मुंगी केवढी बारीक आणि तो घुंगरू किती बारीक आणि तो बनवणार सोनार कितला बारीक, वो भी अल्लाह सुनता है. म्हणे मग त्याला जरा 12 वरचा काटा पुढे सरकला. जागेच बसल्या गवडणी. याला जगातलं कळतं महाराज. मग तो कस काय. या सर्व झोपल्या मग गेला. गडी गोपाळांनो येथेच चालू द्या कार्यक्रम. दुसऱ्या दिवशी तेच म्हणे 12 वरचा काटा सरकला, आपण तो सापडतच नाही. एक गवळण म्हणे त्याला मीच धरणार, तुम्ही बाया बावडट आहेत, मीच धरणार म्हणे. भगवान म्हणे पेंद्या हिचा घर नंबर लिहून घे. अरे आपला मतदारसंघ, हिचा मतदार, आपल्या मतदारसंघ दाखव, पण हिला शिक्षा लावायची. जागत बसली महाराज. भगवान परमात्मा गेले. दही दूध तूप लोणी फस्त केलं, वासरं मोकळे गेले. आणि तिला झोप आली ना पहाटे, लोणी घेतलं आणि तिच्याच तोंडाला लावून दिलं. अख्खं तोंड लोण्याचं भरून दिलं. खाल्लं यांनी आणि गुन्हेगार केलं तिला. जिल्हा परिषद मध्ये अनेकांनी फायदा घेतला आणि भास्कर वाघ अटकून गेला. असं उलट आहे. आता पूर्वी पहाटे उठायची सवय होती. घरातल्या सुनबाया उठल्या, पाहिलं म्हणे आत्याबाई तुमने हात न लेणं, तुमने हात न देणं, तुम्ही चोरी चोरी खातीस. मायवा बोल राहिनी का बकी राहिनी. मोठा आरसा आणला, अख्खं तोंड लोण्याचं भरलं होतं. आणि 4 सुनबाया गावात गेल्या. ताई अक्का मावशी तुमले काही माहीत पडणं का. आमने म्हातारीनं डोकं फिरगे, रातले उठस दही बिकास लोणी बिकास, चला घर चला, आमने म्हातारीला काही समजाय द्या, चला. गरो सर्व गावात गेल्या आणि 400-500 बाया जमा झाल्या. तुमले सोबत काही मागिले हो पैन मागिले हो, सांजरी मागले हो, चिवडा मागले हो, हातेने हो आधी टाकतेस. म्हणे माय मी नगभर खाद नाही, बट त्या खाय घ्यात आणि मना तोंड लिहिलाय घ्यात. शरी ओवा म्हणे गाव मा बदनामी करी राहिल्यात. अहो का चिडी मुंगीना जीव आहे कुसकरी लिहू. ओ सर्व बाया सांगायच्या मागिले हो तुम्ही चोरी चोरी का देत वाईना मानले सोबत नाही. सर्व गवडणी जमा झाल्या. म्हातारीला सांगायला लागल्या. त्या घरात बाहेर गावची एक पाहुणे आली होती. म्हणे येईन बाई तो रातले उना तुमना घरमा घुसना, तुमना तोंडले लोणी लागे, तुमले जागणी. म्हणे माय मी जप माझ्याशी मरी जास म्हणे. तो कधी उना कधी नाही. असा पोरगा आमच्या गावात राहिला असता, गावकऱ्याने आणला असता. पेंद्या म्हणे आजीचा नंबर लावू आपण, आजीचा नंबर आहे. आगाऊपणा कर राहील. तिला वाटलं येईल बा, झोपले गेले ना. त्याच घरात गेले. सर्व दही दूध फसत. हिला तर नुसतं लोणीच लावलं आणि तिला तर मिशाच काढल्या ना. अहो तुमच्या 50 खेड्यात मिशाने ना. महाराणा प्रताप सारख्या मिशा एक मुचवर 2-2 लिंबू ठेवले तरी दाबल्या जात नव्हत्या. आता बी काही म्हातारा मिशा ठेवतं, पण म्हातारा बी चहा पेजने मिशा बोलल्या होई जातेस. आणि अगो चहा पिवाने का तो मिशा चाटस.
हे तिने गंधा कारखाना हे मिशा. आणि गावात गेले भगवान. ऐका हो ऐका, उद्या 12 वाजता राम मंदिर पासून दत्त मंदिर पर्यंत मोठं सोंग येणार आहे हो. मोठे बॅनर लावले, मोठं सोंग. खाली लिहिलेलं होतं बाईले मिशा गायगावना नाही नाचा लाग्यात भाव वाढावा भाव वाढावा. अरे गोरड वाच रे, बाईले मिशा, बाईसले मिशा नाही. काय चालणार भाव वाढावा बाईले मिशा, असं एकच बाईले मिशा असं का. दिले मिशा फोडून लागली ना बाई रडायला. तेवढ्यात जावाई बापू आले. मामी रडू नका, नाहीले बोलायला सुमने. नाव्या घरी गेला. राऊत बाबा घर चाला म्हणे. दावा आहे का म्हणे. नाही हो. जाऊड काढायचंय का. नाही हो. शेंडी उतरणे. नाही हो. मग हो मन मामी मिशा फोडणे. हो मामी हो मिशा. काय दिशा 2 पोतं बाजरी 2 पोतं गहू. जुन्या काळातला नाही होता बरं का पकवाची बुवा. जुन्या काळातला नाही होता. पहाटे 3 वाजता उठला आणि वस्ताराला वस्तारा. जावई बापू पुढे मागे नाही. घरात घुसले. सर्वच असायचे. बाईली मिशा. बाई रडायची. मामी रडू नका म्हणे. तुमना मामा माले गरमा येऊ देवाव नाही. बाई आई ना गावल गई तताईन मिशा लायले नाही. हो राऊत भावाने तोपती काढली ठेवला वस्तारा. ठेवताच त्याचं तुकडं 2 खांड. ओ बापरे काय बेकार मिशा आहेत नाही. दुसरा वस्तारा त्यानं तुकडं. नाही रडायला लाग्या. ओ बापरे गरीब ना दोन्ही वस्तारा घ्या तर वस्तारा घ्या. मामी जोर रडायला लागली. आधी कशी होई. मामी रडू नका शिलगाई टाकूत म्हणे. चिमणी लावली तिथपर्यंत आली. ती चिमणी 3 मालायचं आहे. चिमणी म्हणजे कोण. अग्नी. आणि अग्नी म्हणजे कोण. अग्नी हे भगवंताचं एक रूप आहे. अग्नी रूप माझा सखा नारायण. अग्नी रूप माझा सखा नारायण. त्या अग्नी नारायणाला देवाने सांगितलं खबरदार जर तिथे गडबड केली तर. नाही म्हणे देवा थडीच असून मन म्हणायचं असं. ओ बाप. 10-15 वेळा चिमणी लावली. एक म्हातारीला राग आला. म्हणे ऐराण शिलगत नाही. ऐराण मलाही जास. ऐराण काय करी या मरी माय खायचो. दुकानदारच नाही राखेल मग पण टाकेल. हे ऐराण कसाल रे यसली मरी माय खायचो राखेल मग पान टाक देतो म्हणे. शेवटी जावई बाबू म्हणे मामी तुमचं आणि माझ्या आईचं चुकलेलं आहे. तुम्ही कृष्ण परमात्म्याला धमकी दिली ना माझ्या घरी ये म्हणे. एक काम करा आता याच्यात पर्याय एकच आहे. तुम्ही सर्वजण भगवान कृष्णाच्या घरी जा. भगवंताने आपल्या आईला सांगितलं आई आज आपल्या घरी मोठी दिंडी येणार आहे. आणि म्हणे दिंडीचा काय म्हणे. त्या सर्व बाया येतील मोर्चा आणतील आणि माझं नाव घेतील. आई तू कोणाची बाजू धरणार. तुझी. म्हणून कृष्ण अवतारापासून सर्व जगातल्या महिला मुलाचीच बाजू धरतात. नाही हो माय मन अंडोर तशा नाही तूनच जत तशा असंच बोलतात. मुलाचीच बाजू धरतात. भगवान कृष्ण परमात्मा तुम्ही सर्वजण देवाच्या घरी जा. आणि जमा झाल्या गल्लीतल्या बाया तेवढ्या 2-4 बाया आल्या. थांबा थांबा जाऊ नका तो चांगला नाही. आई तुमनं गरमा मिठी घे. हो माय परवा काय सांगा तुम्हाला माझी सुनबाई ओटा झाडत होती. तो पडत पडत आला. सुनबाईचं चुंबन घेतलं आणि पडून गेला. म्हणे ते जाऊ द्या. अहो चुंबन घेऊन पडून गेला. मी रांगोळी काढीच नाही घरमाच गहू. अष्टदड काढिले अंगणी वरी मग ते चक्रपाणी. असा फोर्स आहे म्हणे बहीण त्यांना लगू मग बटी रांगोळी वाटली. ओ तिसरी म्हणे अजिबात जाऊ नका. म्हणे काय तुम्हाला काय अनुभव. म्हणे आम्ही पती पत्नी पांघरून झोपलो होतो. रात्री घरात आला दूध तर फस्त केलं. डेअरी तर फोडले. वासरं तर मोकळे गेले. पण जंगल माईन मुंगूस धरलाय ना म्हणे. आणि आम्ही पांघरून झोपलो त्यांनी मुंगूस मजार घाल दिला. आणि तो मुंगूस घर घर फिरे म्हणा बोया बाया नवरा माल उठाडे उठवा मुसुंग मुसुंग मुसुंग. मग मी उठणून म्हणणार सांगू मुसुंग नाही सुमुंग 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 नाही मुसुंग नाही मुंगूस म्हणा बोया बाया नवरा बट तो तर वल्ल कर दे तो तर वल्ल कर दे कुठे जमा झाल्या सर्व गवडणी. आणि भगवान परमात्म्याकडे भगवान म्हणे आई पा म्हणे ती दिंडी ते वराड आपल्याच घरी गेल्यानंतर सर्व गवडणी कासाही झाल्या. आणि ज्या बाईला मी शेवते तिथं रडायची झोप. देवा कृष्णा माझा नवरा मला घरात घेणार नाही.
काही कर देवा. भगवान खाली मान घालून असायचे आणि मग कृष्ण वर मान करत नाही. मग यशोदेकडे पाहिलं, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग. तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग सांग सांग, तुझ्या कानाला काहीतरी सांग सांग सांग. यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग. भगवान कृष्ण परमात्मा वरमान करत नाही. यशोदाला विनंती केली, यशोदे ग तुला येईल राग, तुझ्या कृष्णाला तुझ्या कानाला काहीतरी सांग सांग सांग, यशोदे ग तुला येईल राग. दुसरी गवडण आली, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे रावे का जावे, लबाडा कानाबाई तुझा तुला गोड वाटे. हा तुझा कृष्ण लवाड आहे, तुला कस काय आवडतो. रात्री आमच्या घरी येतो, दही दूध फस्त करतो, वासरं मोकळे करतो, डेरे फोडतो. या बाईच्या तोंडाला लोणी लावलं, हिला मिशास काढून दिल्या. हा हे काय बरोबर आहे का. भगवान खाली मानून असायचे. यशोदा माता म्हणे, बायांनो तुम्ही माझ्या छोट्याशा लेकराचं नाव घेता, तुम्ही कोणता रूम जप्तीशील कष्ट माहिती है. आणि एवढंच लेकरू तटी का. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी खेळे गोपाळ, तुम्ही लटकीच घेता गे गोकुळ जाणारे, तुम्ही लटकत घेता गे गोकुळ जाणारे, गोकुळ जाणारे, लटकत घेता गे गोकुळ जाणारे. सावळा गे चिमणा माझा गवडणीत खेडे राजा, तुम्ही मोठ्या डाल गजागे गोकुळ जाणारी, तुम्ही लपुणियाची गोटी आळ घेता या जग जेठी, तुमची एवढीच रीत खोटी गे गोकुळ जाणारी, तुम्ही लपुणियाचा भवरा आळ घेता या शारंगरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळ जाणारी. 12 घरच्या 12 अंठाईच्या ओढाडा नाही गिजनी केली ना हो. पण माझा बाळ कोण आहे तुम्हाला माहितीये का. हा ब्रह्मविधीचा जनिता, ब्रह्मदेवाचा जन्म याचा नाभी कमलातून झालेला आहे. ब्रह्मा माझे पोटीचे बाळ, याच्या नाभ्या कमळी जन्म चतुरा ना. हा कोण आहे. हा ब्रह्मविधीचा जनिता, तुम्ही याला धरू पाहता. हा कैसा येईल हाता गे गोकुळ जाणारे, हा कैसा येईल हाता गे गोकुळ जाणारे, हा कैसा येईल हाता गे गोकुळ जाणारे, हा कैसा येईल हाता गे गोकुळ जाणारे. भगवान परमात्म्याने या इकडे या, आजपासून म्हणे अजिबात नाही. असा हात फिरवला, हात फिरवताच विषय गायब. तढेंगबाई निघणे डायरेक्ट फाटावर. बोर म्हणे ओमा तुनी थैली, नंतर डाको दांगडो माताडी म्हणे. दरारा बसला बाबा. बाई पुढे जाईल मागे दे ओ म्हणे मा. भगवान म्हणले आपल्या आईने आपल्याला ओळखलं नाही. आईला बी एक शंपल मंथन करायचा जो डेरा होता, त्या डेऱ्याच्या तडात जाऊन बसले भगवान. लोणी नाही वर येऊ दे, घामाघूम झाली. नंदबाबाचा नियम होता, नंदबाबा पाटे लोणी खायचे बर का. लोणी नाही वर ये. दिवस वर आला, यशोदा लोणी काय येत नाही म्हणे. काय झालं, कोण राणनी करणी कर दिली, लोणीच येत नाही म्हणे. हे करणी, अहो करणीनं सगळा पाहू नाही, लोणी कसं काय म्हणे. एक मला शंका आहे, ती रवी बाहेर काढ, ती चोडी अशी वर करणी, खाली हात घाल. जेव्हा खाली हात घातले तर भगवान कृष्ण परमात्म्याचे ते कोमल कोमल केस लागले, कोमल कोमल केस लागले. माय दही मा मांजर पडी गे ओ. मांजरनी मोठा भोक्या होता ते. खाली हात घातला, देवाचं गोल 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 असं डोकं लागलं. यशोदा माय म्हणे आई वर नरम लागायचे ते कडक लागस. आई गोल 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 काय. आहो म्हणे माय म्हणे पारायणवाला जे नारायण ठेल दाखा तो.
आडे नारळ पारायणवर आडे नारळ टिली जाऊ. तेवढ्यात भगवान खालून म्हणे, ओ मा भाऊ कोण? म्हणे मी कुशन्या. म्हणे भाऊ तडे का बरं जाईवट ना? म्हणे या वर्गणी मागणार म्हणजे किती राहतो म्हणतो पी पटेलचे म्हणे मी. भाऊ बाहेर कधीशी म्हणे याच नाव वाजणार म्हणणार पैना भंडारानं बघू ना उलटा होईना कीर्तनकार बाबा गाडीमा बसना मी म्हणा बाहेर रिलॅक्स म्हणे. भाऊ तुला जीवन काढणार नाही म्हणे माय मी बडा लिहून काढस. कोणले कांदा मोहून काढस, कोणले टमाटा मोहून काढस. एका चालले कांदा 70 रुपये किलो आणि एका चालले कांदा डोलेभर कांदा डझनभर घे, डोलेभर कांदा डझनभर घे. ओ बाप ऊन काढा रे बाप, कांदा मोहून काढा रे बाप. हं ओ मा भाऊ तुला जीवन काय रे भाऊ? म्हणा 9 ना 12 दिवस ना एकला आहे भाऊ. ओ मा मला बाहेर काढ. नंद बाबा यशोदा डेऱ्यातून भगवंताला बाहेर पूर्ण दयाचे भरले होते महाराज. तेवढ्यात नंद बाबा आणि यशोदा खरं सांगू का वात्यापर्यंत बाहेर दणका दे. आता घरमाच देवाला लागणार दणका. मग याला शाळेमध्ये टाकायला पाहिजे. मग पूर्वीची शाळा म्हणजे काय होती? बालवाडी अंगणवाडी अशी नाही शाळा. स्वतः कृष्ण परमात्म्याने यशोदेचे पाय धरले आणि सांगितलं उद्या जाईन मी राणा संगे घेऊन गोधना, घेऊन गोधना, संगे घेऊन गोधना. जाईन मी राणा संगे घेऊन गोधना, संगे घेऊन गोधना, संगे घेऊन गोधना. संगे घेऊन गोधना. आई मी उद्या काही साऱ्या जाणार. गावात दौंडी दिली. गावातले सर्वे गोपाळ आपल्या आपल्या शिदोऱ्या घेऊन, काठी घेऊन, घोंगडी घेऊन गाई चारायला गेले. दिवसभर रानामध्ये गाई चारायच्या. अमामा उतू तुतू चिलेपाट्या कसरतीचे खेळ खेळायचे महाराज. भगवान परमात्मा म्हणे अरे मला पुढे फार काम आहे, पुढेही बहुते करणे आहे. माझे आईवडील कारागृहामध्ये आहेत. त्या कंसाचा मुडदा पाडायचा आहे, त्याला मारायचं आहे आणि आईवडिलांना कारागृहातून मुक्त करायचं आहे. 7 दिवसापासून तुम्ही इथे सर्वजण एकत्र आलेले आहेत. तुम्हाला सुद्धा भरपूर कामं आहेत. आमचा बी लांबचा प्रवास आहे. म्हणून आता एक काम करा, आता आपल्याला काला करायचा आहे. मग तो काला सर्व गडी गोपाळांच्या शिदोऱ्या भगवान परमात्मा खडकावर उभे राहिले. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. छोटे गोपाळ मोठे गोपाळ सर्वांना कमलाकार बसवलं आणि सर्वांच्या विठोबार राहिले का विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार. परमात्म्याने सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि असा तो काला केलेला आहे. तोच काला गेल्या अनेक वर्षापासून भगवान कपालेश्वर महादेवांच्या या प्रांगणामध्ये आपण भाग्यवान साजरा करतो. प्रतिवर्षाप्रमाणे उत्सवाची शोभा वाढवत जा, एकत्र येत जा, तनाने मनाने धनाने या उत्सवाला सहकार्य करायचं. देवाची कृपा पाहिजे, संतांचा आशीर्वाद पाहिजे, तुमचं आमचं आर्थिक सहकार्य पाहिजे. तनाने मनाने धनाने सहकार्य करायचं आणि प्रतिवर्षाप्रमाणे उत्सव साजरा करायचा. पूजनीय नानांनी मला रात्रीचं जागर आणि सकाळचा हा काला माझी इच्छा होती खूप वर्षापासून. या ठिकाणी क्षेत्रावर काला व्हायला पाहिजे आणि आमची इच्छा नानांनी पूर्ण केली. नानांना तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो, आयुष्य लाभो, सर्वांच्या ठिकाणी सद्भावना जागृत हो अशी भगवान परमात्म्याकडे आपण प्रार्थना करू. आपला देश, आपला धर्म, आपली संस्कृती, आपल्या ऋषीमुनींचे विचार महान आहेत. या सर्वांचं जोपासना संरक्षण करणं म्हणून खूप खूप नामचिंतन करत जा. ग्रंथांची सेवा करा, ग्रंथांचं अध्ययन करा, वाचन करा, एकमेकावर प्रेम करा. आपण सर्व भगवान परमात्म्याची लेकरं आहोत. ज्ञानोबाराय तुकोबारायांचा आपल्याला वारसा चालवायचा आहे. म्हणून आपण सर्वांनी जीवनामध्ये भक्तीचा आनंद लुटायचा. भगवान परमात्म्याने सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, खडके सोडेल्या मोठा, आजीचा दैका लागो मोठा, ग्यारे ग्यारे दैभात आम्हा देतो पंढरीनाथ, उदा घेऊन या करी पेंद्या वाटतो शिदोरी, भानुदास गीतिकात प्रसाद देतो पंढरीनाथ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज बोला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज.
शिंके लागले विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय शिंकेला मधले